ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तातडीने शासन सेवेत घ्या अन्यथा मंत्रालयावर मोर्चा। कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघाचा इशारा। राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये अंशकालीन रोजंदारी सफाई कर्मचारी यांना शासनाने कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघाने पत्रकार बैठकीत दिला। राज्यभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये साफसफाई कर्मचारी नेमण्यात आले आहेत। राज्यात जवळपास 2000 अंशकालीन रोजंदारी कर्मचारी काम करत आहेत अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय माने यांनी पत्रकार बैठकीत दिली। सदरचे कर्मचारी गेली 40 वर्षे या तुटपुंजा मानधनावर काम करत असून त्यातील बरेच कर्मचारी हे मयती झाले आहेत, परंतु या कर्मचाऱ्यांना अद्याप शासनाने सेवेत सामावून घेतलेलं नाही। याबाबत संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन देऊनही शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही। हिंगोलीचे आमदार हेमंत ओगले यांनी नागपूर अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला। या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मंत्रालयात लवकरच बैठक बोलवत असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला सांगितलं। शासनाने या अंशकालीन कर्मचाऱ्यांना तातडीनं शासन सेवेत घ्यावं अन्यथा मुलाबाळांसह मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशाराही संघटनेच्या वतीने दिला आहे। राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये अंशकालीन कर्मचारी जे साफसफाईचे काम करतात ते राज्यात अनेक वर्षापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये काम करत आहेत। 30 ते 40 वर्षे झाली याची कोणी अद्यापत्र दखल घेतलेली नाही। अनेक कर्मचारी मयतसुद्धा झालेले आहेत। अनेक कर्मचारी अजूनही काम करत आहेत कंटिन्यू। तरी राज्यातील गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी अधिवेशन काळात कोणतीही दखल घेतलेली नाही। तरी त्यांनी ताबडतोब याची दखल घेऊन सर्व कर्मचारी राज्यातील ते कायम करून त्यांना ताबडतोब न्याय द्यावा। हिवाळी अधिवेशन येथे गृहमंत्री योगेश कदम साहेब यांनी संबंधित 15 दिवसात निर्णय देण्याचं आम्हाला संघटनेला आश्वासन दिलेलं आहे। 15 दिवसात यांचे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तरी आम्ही पुढील आंदोलन हे मंत्रालयात करण्यात येईल। पत्रकार बैठकीला कोल्हापूर जिल्हा पोलीस अंशकालीन कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अजित लोहार, शेखर भोसले, चंद्रशेखर मस्के यांच्यासह जिल्ह्यातील अंशकालीन कर्मचारी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी सुभाष गायकवाड, कोल्हापूर।